नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वाच्या नियुक्त्या आणि काही महत्त्वाचे पुरस्कार या व्हिडिओमध्ये बघणार आहे, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आगामी काळात मुंबई पोलीस भरती होणार आहे, तसेच विविध डिपार्टमेंटच्या एक्झाम होणार आहेत. त्यासाठी ह्या चालू घडामोडी आहेत त्या खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर लक्ष देऊन ऐका व नोट डाऊन करून घ्या. त्यातली पहिली न्यूज अशी, भारताचे मुख्य न्यायाधीश. पहिली नियुक्ती आहे ती म्हणजे भारताचे मुख्य न्यायाधीश. भारताचे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना हे 51वे सरन्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. कितवे? तर 51वे. त्यांना शपथ कोण देतात? राष्ट्रपती शपथ देतात सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाला. आणि जे सुप्रीम कोर्टाची सरन्यायाधीशाची तरतूद आहे ती घटनेच्या कलम 124 नुसार केलेली आहे. आणि पहिले सरन्यायाधीश आहेत ते हरिलाल काणे आहे, हे आपल्याला माहिती आहे. दुसरी नियुक्ती आहे महत्त्वाची, संघ लोकसेवा आयोग UPSCचा अध्यक्ष म्हणून प्रीती सुदान या महिलेची निवड झालेली आहे. तर UPSCचं जे कामकाज आहे ते कलम 315 आणि कलम 323 पर्यंत देण्यात आलेलं आहे. ही दुसरी महत्त्वाची न्यूज होती. UPSCचे अध्यक्ष म्हणून प्रीती सुदान यांची निवड झालेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून विजया किशोर रहाटकर यांची निवड झालेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 1992 रोजी झालेली आहे. त्यानंतर 30वे थलसेना प्रमुख म्हणून उपेंद्र द्विवेदी ही एक महत्त्वाची न्यूज आहे. त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक म्हणून परमेश्वर शिवमणी यांची नियुक्ती झालेली आहे. आपण महत्त्वाचे वन लाईनर आणि काही डिटेलमध्ये घडामोडी बघणार आहे. त्यानंतरची अतिशय महत्त्वाची परीक्षेच्या दृष्टीने येणार अशी न्यूज आहे ती म्हणजे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग. भारताचे नवीन कॅग म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर कॅग माहिती आहे आपल्याला, घटनेच्या कलम 148 नुसार याची नियुक्ती करण्यात येते. त्यानंतर महत्त्वाच्या 2 वन लाईनर आहेत. रेल्वे बोर्डाचे प्रमुख म्हणून सतीश कुमार यांची निवड झालेली आहे. तसेच CBDT यांचे अध्यक्ष म्हणून रवी अग्रवाल. CBDT म्हणजे काय? सेंट्रल बोर्ड डायरेक्ट टॅक्स याचे अध्यक्ष म्हणून रवी अग्रवाल यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर एक महत्त्वाची न्यूज आहे आपल्यासाठी, ते म्हणजे ICCचे अध्यक्ष. ICCचे अध्यक्ष आपले जय शहा भारताचे यांची निवड झालेली आहे. आणि अशी निवड होणारे हे 5वे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. आता ICCचे अध्यक्ष होणारे जय शहा 5वे आहेत. त्याच्या आधी कोणाची निवड झाली? तर जगनमोहन दालमिया, शरद पवार, N श्रीनिवासन, शशांक मनोहर या 4घांची निवड झाली होती. आणि त्यानंतर जय शहा हे भारतीय 5वे आहेत ज्यांची ICCचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहेत. ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून यांची निवड झालेली आहे. ICCचं मुख्यालय विचारलं तर दुबई इथं आहे. त्यानंतर आता ICCवर जय शहाची निवड झाली. तर आपल्याला माहिती आहे BCCIचा अध्यक्ष जय शहा होतं, पण त्यांच्या जागी कोण आला आता? रॉजर बिन्नी यांची निवड BCCIच्या अध्यक्षपदी झालेली आहे. आता त्यानंतरची महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून रणधीर सिंह यांची निवड झालेली आहे. कोणाची झाली? तर रणधीर सिंह. कुठे झाली? आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे पहिले भारतीय अध्यक्ष. हे कोण आहेत रणधीर सिंह? तर हे नेमबाज आहेत. त्यांची कशावर निवड झाल्या? आशियाई, हे महत्त्वाचे शब्द आहे, आशियाई ऑलिम्पिक परिषद इथं हे पहिले भारतीय आहेत ज्यांची निवड झालेली आहे. त्यानंतर GST अपीलीय न्यायाधिकरणाचे पहिले अध्यक्ष म्हणून संजय कुमार मिश्रा यांची निवड झालेली आहे. त्यानंतरची पुढची न्यूज आहे, अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालयाची पहिली महिला कुलपती म्हणून नईमा खातून यांची नियुक्ती झालेली आहे. आपण महत्त्वाच्या वन लाईनर न्यूज या व्हिडिओतून पाहणार आहे. त्यानंतरची महत्त्वाची न्यूज आहे, सशस्त्र दल चिकित्सा सेवेच्या पहिल्या महानिदेशक म्हणून आरती सरीन या पहिल्या महिलांची नियुक्ती झालेली आहेत. जिथं जिथं महिला येतील त्या नियुक्त्या आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असतात परीक्षेच्या दृष्टीनं. सशस्त्र दल चिकित्सा सेवेच्या पहिल्या महानिदेशक कोण ठरले आहेत? तर आरती सरीन. त्यानंतर सप्टेंबर 2024 फ्रान्सचे नवीन पंतप्रधान म्हणून मायकल बार्नियर. महत्त्वाची न्यूज आहे, लक्षात ठेवा. मायकल बार्नियर फ्रान्सचे नवीन पंतप्रधान म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर जपानचे नवीन पंतप्रधान म्हणून शिगेरू इशिबा यांची निवड झालेली आहे. त्यानंतर ब्रिटन देश आहे, तिथं पण निवडणुका झालेल्या आहेत. आणि कीर स्टारमर हे लेबर पार्टीचे नेते आहेत, त्यांची
निवड झालेली आहेत ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून. आणि ब्रिटनचं जे पंतप्रधान झालेत त्यांच्या मंत्रिमंडळात ब्रिटनच्या पहिल्या वित्तमंत्री एक महिला मिळाली आहे, त्या म्हणजे रिचेल रिव्ज असं नाव, म्हणजे ब्रिटनच्या या पहिल्याच वित्तमंत्री आहेत, रिचेल रिव्ज असं त्यांचं नाव आहे. त्यानंतर अमेरिकेचं 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झालेली आहे. त्यानंतर मेक्सिकोचं क्लाउडिया शिनबाम ह्या एक महत्त्वाची न्यूज आहे की ज्या मेक्सिको देश आहे त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून क्लाउडिया शिनबाम यांची निवड झालेली आहे. त्यानंतर IMFच्या महानिदेशक म्हणून क्रिस्टलिना जॉर्जिया यांची निवड झालेली आहे. आता एक महत्त्वाच्या काही ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत, वेगवेगळे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. त्यामध्ये पहिला आहे सोनू सूद. सोनू सूद आपल्याला माहिती आहे ॲक्टर आहेत. त्यांची थायलंड देशानं त्यांचे जे पर्यटन आहे त्याचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. कुठल्या देशानं? तर थायलंड देशानं सोनू सूद यांची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून पर्यटनासाठी नियुक्ती केलेली आहे. त्यानंतर युनिसेफ इंडियाच्या ज्या ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत त्या करीना कपूर ठरलेल्या आहेत. त्यानंतर तंबाखू नियंत्रणासाठी PV सिंधू यांची सरकारनं नियुक्ती केलेली आहे. त्यानंतर शीतल देवी यांची कुठं झाली आहे तर ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती, तर भारतीय निवडणूक आयोगाने अपंगाच्या संबंधित म्हणजे निवडणुकांसाठी अपंगांच्या संबंधित ज्या काही निवडणुकाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी शीतल देवी यांची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर सायबर सुरक्षेचे जे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत ते रश्मिका मंदाना यांना केलेले आहेत. आपल्याला माहीत आहे डीपफेकच्या ज्या काही न्यूज आलेल्या होत्या मध्यंतरी त्यांचाच फोटो काहीतरी व्हायरल झालेला, त्याच्यात तर त्यांनाच रश्मिका मंदाना यांनाच ब्रँड ॲम्बॅसेडर बनवले आहे. कशासंबंधी? सायबर सुरक्षा. त्यानंतर ज्या पुढची महत्त्वाचे काही पुरस्कार आहेत ते बघूया. त्यातला पहिला पुरस्कार तो म्हणजे भारतरत्न. 2024साठी भारतरत्न जे मरणोत्तर मिळालेत 4 मिळाले आहेत मरणोत्तर. एकूण पुरस्कार मिळाले भारतरत्न 5. तर आपल्याला माहिती आहे की भारतरत्न दरवर्षी जास्तीत जास्त 3 दिले जातात, पण ही पहिलीच वेळ आहे की भारतरत्न 5 जणांना प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 4 जणांना मरणोत्तर आहेत. त्यामध्ये पहिले चौधरी चरण सिंह हे 5वे पंतप्रधान होते आपल्या देशाचे. त्यानंतर नरसिंह राव आहेत. त्यानंतर कर्पुरी ठाकूर आहेत आणि स्वामीनाथन. हे जी 4 आहेत ती मरणोत्तर आहेत आणि लालकृष्ण अडवाणी हे फक्त जीवित असणारे व्यक्ती आहेत. या 5 जणांना भारतरत्न मिळालेले आहेत 2024साठी. आणि एकूण पद्म पुरस्कार त्यावेळी जाहीर होतात. एकूण 132 पद्म पुरस्कार जाहीर झालेत. त्यामध्ये 5 पद्मभूषण, 17 पद्मविभूषण आणि 110 पद्मश्री अशा प्रकारे 132 पद्म पुरस्कार जाहीर झालेत. त्यातलं पद्मविभूषण 5च मिळाले आहेत, ते आपण बघूया. वैजयंतीमाला, बिंदेश्वर पाठक, व्यंकय्या नायडू, चिरंजीवी जे ॲक्टर आहेत साऊथमधले, त्यानंतर पद्मा सुब्रमण्यम ह्या भरतनाट्यमशी संबंधित आहेत, यांना पद्मविभूषण हे पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर नोबेल पुरस्कार 2024 वैद्यकशास्त्रातला हे महत्त्वाचे आहेत. वैद्यकशास्त्रातले जे 2024चा पुरस्कार मिळाला तो विक्टर एम्ब्रोज आणि गॅरी रोकन यांना मिळाला. कशासाठी? mRNA याच्या शोधासाठी मिळालेला आहे. विक्टर एम्ब्रोज आणि गॅरी रुकवन वैद्यकीय क्षेत्रातला हा पुरस्कार मिळाला आहे नोबेल. त्यानंतर भौतिकशास्त्रातला जॉन हॉपकिल्ड आणि जोफ्री हिल्टन आहे लक्षात ठेवा. भौतिकशास्त्रामधला जॉन हॉपकिल्ड आणि जोफ्री हिल्टन. त्यानंतर हा महत्त्वाचा ठेवा. साहित्यातला, शांततेतला आणि जे अर्थशास्त्रातला आहे ते जास्तीत जास्त परीक्षेला विचारले जातात. त्यातला साहित्यातला बघा, हाँगकाँग या साऊथ कोरियाच्या ज्या महिला आहेत त्यांना साहित्यातला नोबेल मिळालेला आहे. शांततातला बघा, निहोन हॉन्डिक्यू ही जपानमधली एक संस्था आहे. तर जे अणुबॉम्ब पडले होते जपानमध्ये अणुबॉम्ब पडलेले ते पुन्हा असं काही घटना घडू नये यासाठी निहोन हॉन्डिक्यू ही जपानमधली संस्था आहे, ती कार्य करते. त्यांना शांततेचा 2024साठी नोबेल पारितोषिक मिळालं आहे. त्यानंतर अर्थशास्त्रामधले आहेत ते डेरॉन एसमोल्गो, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन
यांना अर्थशास्त्रातला नोबेल मिळालेले आहेत. त्यानंतर 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्या मागचा जो पुरस्कार आहे तो एका महिलेला वहिदा रेहमान यांना मिळाला होता. त्यानंतर हा 54वा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला? मिथुनदांना मिळालेला आहे. त्यानंतर महत्त्वाचा पुरस्कार आहे, आंतरराष्ट्रीय लेवलचा आहे, ते लक्षात ठेवा, विचारतात परीक्षेला. बुकर पुरस्कार 2024 पॉल लीच प्रॉम्प्टिट हे 2023साठी मिळाला होता. आणि 2024साठी बघा, 2024साठी सामंता हार्वे यांना त्यांची जी एक पुस्तक आहे ऑर्बिटर नावाचं, त्याच्यासाठी बुकर पुरस्कार 2024 मिळालेला आहे. हा झाला बुकर पुरस्कार. त्यानंतर आणखी एक त्याच पद्धतीचा एक पुरस्कार होतो, त्याला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार म्हणतात. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आणि बुकर पुरस्कार हे वेगवेगळे पुरस्कार आहेत. तर हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार पुढचा आहे 2024चा. तो कोणाला मिळाला? तर जेनी एपरबेक आणि मायकल हफमेन यांना मिळालेलं आहे. त्यांचं जे पुस्तक आहे केरोस नावाचं, जेनी एपरबेक जे ट्रान्सलेशन जे करतात पुस्तक, त्याच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो, विभागून देतात. जेनी एपरबेक आणि मायकल हफमेन यांच्यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. 33वा सरस्वती पुरस्कार आहे 2023चा. प्रभा वर्मा यांना त्यांच्या रौद्र सात्विकम या पुस्तकासाठी मिळालेला आहे. त्यानंतर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार, महत्त्वाचा आहे ज्ञानपीठ पुरस्कार परीक्षेच्या दृष्टीनं. तर कुणाला मिळाला? गुलजारजी आणि रामभद्राचार्य या दोघांना मिळालेला आहे. त्यानंतर पेन प्रिंटर पुरस्कार हा कुणाला मिळाला आहे? अरुंधती रॉय. महत्त्वाचे वन लायनर पुरस्कार आहेत, तेवढेच परीक्षेच्या दृष्टीने आहे ते घेतलेले आहेत. त्यानंतर काही स्पर्धा आहेत झालेल्या, त्या बघा. फेमिना मिस इंडिया 2024साठी ज्या मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील निकिता पोरवाल आहेत त्या ठरलेल्या आहेत फेमिना मिस इंडिया 2024च्या विजेत्या ठरलेल्या आहेत. 71वी मिस वर्ल्ड ही जी स्पर्धा आहे ती क्रिस्टिना कोझिकोवा झेक प्रजासत्ताक या देशाच्या आहेत, त्यांना मिळालेल्या आहे. 71वी मिस वर्ल्ड आहे ती कोण ठरलेले आहेत? क्रिस्टिना कोझिकोवा. कुठल्या देशाच्या आहे? तर झेक प्रजासत्ताक. ओके. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 ही स्पर्धा कोण जिंकली? ध्रुवी पटेल. हे पण लक्षात ठेवा, वन लाईनर आहेत त्या काढून ठेवल्यात. 2024मध्ये ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान आहे तो अभिनव बिंद्रा यांना मिळाला. 142वे जे सत्र पार पडलं ऑलिम्पिक समितीचं, त्याच्यानुसार अभिनव बिंद्रा यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आले. ऑलिम्पिक खेळात जी महत्त्वाची कोलॅबरेशन देतात, जी महत्त्वाचा मोलाचा वाटा देतात, अशा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. याच्या आधी 1983ला इंदिरा गांधी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर हे आपण पुरस्कार आणि महत्त्वाच्या नियुक्त्या बघितलेल्या आहेत. तर आपल्याला हे लेक्चर कसं वाटलं ते जरूर कळवा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.